असो, निघते, उशीर झाला. आज असं वाटतंय की तू जाऊच नाहीस. असं काय करतेस का? जावं लागेल मला. तुम्हीच या आता उद्या घरी. आणि साहेब, आपण इथे नसताना आकाशराव एकदा येऊन गेलेत. वसुबाळा, आम्ही उद्या नक्की येऊ तुमच्याकडे. आम्हाला ना तुला तुझ्या घरात आनंदाने वावरताना बघायचंय. हो ना, नाहीतर नेहमी आम्ही यायचो तेव्हा तू प्रॉब्लेम मध्येच असायचीस. आम्हाला तुला सुखात आनंदात बघायचंय. सगळं छान होणार आहे. अच्छा, निघतो लवकर, नाहीतर उशीर होईल तुला. तुम्ही दोघंही काळजी घ्या आणि आराम करा भरपूर. तू पण. मम्मा, मम्मा अगं कुठेस तू? तू इथे काय करतेस ना? अरे यार, ते आमची आई दिवसभर लकीच्या नावाने रडत आहेत. इतकं इरिटेट झालं ना, म्हणून मी बाहेर पडले. थांबायचंच अशा वेळेला जयू बरोबर. मम्मा ते सगळं जाऊ दे, माझ्याकडे एक इंटरेस्टिंग न्यूज आहे. काय? ऐक, आधी वसुवहिनी गायब झाली, मग आकाश दादा गायब झाला. मग नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला कळत नाहीये यार, काय होतंय. वसुंधराचं मला माहिती नाही, पण आकाश नाही गायब झाला. तो आधी रानड्यांकडे गेला, तिथून तो मिल मध्ये गेला. मी गेले होते ना त्याच्या मागे. मला असं वाटतं ना की तो तिथे लकीला भेटला. तर मी जेव्हा लकीला बघितलं, मी त्याला हाक मारली, तेव्हा तो मूर्ख पळून गेला ग. अगं पण का? अगं तेच तर कळत नाहीये ना मला. ए मम्मा, तो लकी तुला डबल क्रॉस नसेल ना करत? नाही ग, मला डबल क्रॉस करणं शक्यच नाही. पण काहीतरी गडबड नक्की आहे. मला असं सतत वाटतं ना की आपल्यापासून काहीतरी एक खूप मोठं सिक्रेट लपवून ठेवलं जातं, आणि यामध्ये ते रानडे सुद्धा इन्व्हॉल्व. एक काम कर, यापुढे त्या वसुंधराच्या बारीक बारीक हालचालींवरती सुद्धा लक्ष ठेवायचं. मम्मा, आर यू शुअर? व्हॉट डू यू मीन? आय एम जस्ट सेइंग की या सगळ्याची नेसेसिटी आहे का? ते म्हणजे एवढं सगळं करून आपल्याला काय फायदा आहे? आपल्याला काय फायदा आहे? तुझ्या लक्षात कसं येत नाही येत ना या? हे सगळं तुझ्यासाठी चाललंय बाळा. एकदा का आपल्याला त्यांचं सिक्रेट कळलं ना, मग त्या सगळ्यांच्या मुसक्या आवळता येतील, खास करून त्या वसुंधराच्या. एकदा का ती वसुंधरा माझ्या टाचेखाली आली ना, की मग आकाशला मॅन्युप्युलेट करणं सहज शक्य. कळलं? मग काय होईल ते माहितीये? ओ, म्हणजे आकाश दादाला मॅन्युप्युलेट करून अखिलला फ्रंटफूटवर आणायचं. देअर यू आर. आणि मग अखिल ऑफिसवर राज्य करेल आणि तू ठाकूरांच्या घरावर. आणि मग त्या जयश्रीची पाळी. नाही तिला हातातलं बावलं करून ठेवलं ना तर बघच. ए मम्मा, ऐक ना, मी एक विचारू का तुला? तुझा आईंवर एवढा कसला राग आहे? सुनई शोभेत, तिने माझं इतकं नुकसान केलंय ना, त्याची भरपाई करायची. मी अशी भरपाई करीन ना की जन्मभर लक्षात ठेवेल माझी सो कॉल्ड लाडकी मैत्रीण. बाबा, चहा. थँक्यू व्हेरी मच. बस. जयश्री, चहा घे. नकोय मला. हा? करायला कशाला सांगितलं? तेव्हा हवा होता, आता नकोय.
अगं हे असू दे. आई, जेवणाला काय करू? मला कशाला विचारतेस? तुला हवं ते कर. तसंही तुझ्या मनाचं करायला तुला आवडतंच ना सगळं. विचारायचं नाटक कशाला? कधी घरी यायचं, कधी जायचं. असा आकाश सुद्धा तुझ्या संगतीने असाच वागायला लागलाय. कोणालाही न सांगता बाहेर गेलाय तो आज. अगं पण आला ना परत. अरे फोन पण केला होता ना. पण लकी बद्दल काही कळलंय का? नाही ना. अगं कळेल, आल्यावर सांगेल काहीतरी आकाश. कदाचित दोघांचं बोलणंही झालं असेल दिवसभरात, किंवा कदाचित दोघे एकत्र येतील घरी. तर म्हणजे होऊ शकतं ना असं. तसंच होऊ दे. येऊ दे त्या लकीला. कानच पेळणार आहे त्याचा. परत जाऊच देणार नाही. आईच्या शिवाला गोर लावायचा म्हणजे किती तो. अहो, मी काय म्हणते, आपण त्याला आपल्या घरातच ठेवून घेऊया का? आपल्या बरोबर. एकटा राहतो बिचारा. आजारी असलं तर काळजी घ्यायला कोणी नाही. मुलांना सुद्धा किती लळा आहे त्यांच्या लकी काकाचा. चालेल ना, काही हरकत नाही ना? काहीच हरकत नाहीये. आणि माझी तर अजिबात काही हरकत नाहीये. पण आधी त्याला येऊ तर दे. येईल तो. त्याला त्याच्या या आईशिवाय करमत नसणार. येईल. आय एम सो सॉरी आई. तुमचा त्रास बघवत नाहीये मला, पण आपल्यासाठी त्याने लांब राहिलेलंच चांगलं. जर तुम्ही थांब म्हणालात आणि तो खरंच थांबला तर? नाही 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 नाही, हा विचार पण मला नाही सहन होत. या आले. अरे कधीपासून वाट बघतोय आम्ही. लकी कुठे आहे? माहित नाही. म्हणजे कसं शक्य आहे? काही खरंच, तो न आल्यामुळे आमच्या दिवसभराचं अख्खं स्केड्यूल बिघडलं. इनफॅक्ट ज्या मीटिंग्स आम्हाला दोघांना करायच्या होत्या त्या मला एकट्यालाच कराव्या लागल्या. बाकी अजून 2 होत्या, त्या पण नाही होता. मला कामाची पडली. लकीची चिंता करा कोणीतरी. आणि अगं चिंता काय, आता फक्त पोलिसच जायचं बाकी आहे. तुम्ही वाटेल तिथे जा, पण लकीला शोधून आणा. काळजीने वेळ लागेल मला आता. कुठे असेल माझं पोर? कोण असतो? आई मी इथे. लकी लकी, आलास तू? अरे ही वाट बघायची रे आम्ही. हा, तू बरा आहेस ना? तुला काही झालं नाहीये ना? नाही म्हणजे ते परवाच्या ऍक्सिडेंट सारखं काही नाही ना झालेलं? नाही नाही लकी, व्हॉट इज दिस यार? हा, असं अचानक गायब झालास तू. तुझ्या कॉलची किती वाट बघत होतो मी. आकाश सर, खरं तर एका महत्वाच्या कामात अडकलो होतो मी. आणि त्याचबरोबर थोडा एकांतही हवा होता मला. आय नीडेड इट. म्हणून बट आय एम रिअली सॉरी. तुम्हा सगळ्यांना इथे काळजीत टाकून मी गायब झालो. लकी लोकी ना, म्हणजे काही झालंय का? खरं तर झालंय. मला तुमच्याशी जरा नाही नाही, आता तू हे बघ काही बोलू नकोस. आई ऐका ना, मला फक्त 2 मिनिट. मला महत्व. काय ऐकणार ऐका ना, तू? चल. मला फक्त- नाही नाही, चल चल चल. आई 2 मिनिट. चल आधी चल. फ्रेश हो, आराम कर. बेस. आई मला जावं लागणार आहे. नाही हा, अजिबात नाही. माझं नीट ऐकून तरी घ्या. लकी अरे काय झालं तुला? हा, ते म्हणजे आमचं काही चुकलं का? तसं काही झालेलं नाही आणि मला रागही आलेला नाहीये खरंच. पण घटनाच अशी भलती घडली आहे ना की काही झालं तरी मला जावं लागणार. अरे पण काय, कुठे?
मावशी चहा. कॅनडा. कॅनडाला जावं लागणार आहे मला. तिथे मी एक छोटासा स्टार्टअप सुरू केला होता आणि तो बिझनेस सांभाळण्यासाठी मी एक माणूस तिथे नेमला होता. तो हँडल करत होता सगळं नीट. पण आता काय झालं माहीत नाही, अचानक त्यांनी रिझाईन केलं. त्यामुळे सगळीच गडबड झाली. आता दुसरं तिकडे कोणीच नाही आहे, त्यामुळे मला स्वतः जाऊन सगळं सावरावं लागणार आहे. ओके, मग किती दिवसांकरता तुला जावं लागेल? हां, आठवड्यात येशील ना परत? नाही आई, मला खरंच माहीत नाही. तुम्हा सगळ्यांना वाटतोय त्यापेक्षा जरा जास्त सिरियस मॅटर आहे हा माझ्यासाठी. ते सगळं सावरून कदाचित वर्षभरात मी परत येईन सुद्धा. किंवा मग त्यापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो. नक्की तुला कळतंय ना तू काय बोलतोयस ते? अरे आपली पार्टनरशिप झाली, माझ्या आयुष्याला सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे आणि आपण दोघे एकत्र करणार आहोत. मला सगळं कळतंय, मला माहिती आहे हे सगळं किती इम्पॉर्टंट आहे, पण माझ्यावर ही अशी वेळ अचानक आली आहे, त्यामुळे मी आज मुद्दाम आपली पार्टनरशिप मागे घेण्यासाठी आलो. आणि त्यासाठीचे पेपर्स सुद्धा रेडी केले. काय पार्टनरशिप मागे घेणार? नाही नाही, असं नको बोलूस. नाही, हे बघ, हे शक्य नाही आहे. मला गरज आहे तुझी. मी काय बोलतो, पण जरा शांतपणे बोलूया ना, म्हणजे काही सोल्युशन निघेल का बघूया आपण. मला सांग, तुला कॅनडामध्ये फक्त एक माणूस पाहिजे ना जो सगळ्या गोष्टी तिथे हँडल करेल. मग आपण आपल्या कंपनीमधून कोणाला तरी ट्रेन करूया, हायर करूया आणि पाठवू ना, किंवा रिमोटली इथून काय करता येईल ते बघूया. हे माझंही नाही बघ, मी आहे ना, माझे सगळे रिसोर्सेस आपण वापरूया, पण तो इथून जाणं हा उपाय नसू शकतो ना. आकाश सर, हाच एक उपाय आहे माझ्याकडे. मी 2 दिवस याच गोष्टीचा विचार करतोय, सतत तोच विचार करतोय मी, पण त्याचा काही उपयोग होत नाही. खूप प्रयत्न केला मी वेगळं काहीतरी सोल्युशन काढण्याचा, पण त्यांनी ना अजून डिस्टर्ब होत होतो. म्हणून मी माझा फोन सुद्धा बंद ठेवला होता, कोणाशी बोलतही नव्हतो. अहो, मी हे शहरही सोडून गेलो होतो बाहेर 2 दिवस, जेणेकरून शांततेत जाऊन जरा विचार केला तर कदाचित काहीतरी वेगळा उपाय सापडेल, पण नाही, त्याचाही काही उपयोग झाला नाही. ते एकच मार्ग आहे माझ्यासमोर, मला जावंच लागणार. खरंच खूप प्रॉब्लेम मध्ये हो मी. मी काय म्हणते, तू तिथलं काम गुंडाळूनच टाक ना. तसंही तुम्ही इथे नवीन प्रोजेक्ट सुरू केलेलंच आहे. खरं तर मी तुला सुचवणार होते की तू आमच्याच घरी शिफ्ट. विचारूया ना. अहो बोला ना तुम्ही काहीतरी. तू आधी शांत हो. नक्की अरे गेलंच पाहिजे का? हो बाबा, ते काम बंद करता येणार नाहीये मला. कारण अहो खूप लोकांचे पैसे गुंतलेत त्या बिझनेसमध्ये. माझ्या नावावर पैसे टाकलेत त्यांनी, त्यामुळे मला पर्सनली जाऊनच सगळं हँडल करावं लागणार. आकाश सर, हे बघा, तुमची नाराजी घेऊन मी नाही जाऊ शकणार. प्लीज तुम्ही तरी समजून घ्या ना. काय समजून घेऊ? तुझं तर ठरलंय सगळं ना ऑलरेडी. नाही जमणार मला, आय एम सॉरी वगैरे वगैरे. ऐक ना, मी काय करू म्हणजे तू थांबशील? तू म्हणशील ते करते मी, पण थांब प्लीज. लकी भाऊजी,
माझ्यामुळे जाता ना तुम्ही, माझ्यावर चिडून. हे म्हणजे मी तुमच्यावर फ्रॉड असण्याचे आरोप केले, पनीवरून तुम्हाला ओरडले, म्हणून जाता ना. पण भाऊजी, मी खरंच तुमची माफी मागते. आय एम व्हेरी 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 सॉरी. माझा गैरसमज झाला होता. पण भाऊजी, मला तुमच्याबद्दल सगळं खरं कळेल. हवं तर मी अख्ख्या जगाला सांगायला तयार. हेच की तुम्ही किती चॅरिटी करता, किती मदत करता सगळ्यांना, कष्ट करता. प्लीज एवढ्याशा कारणावरून नका जाऊ आम्हाला सोडून. मला जावं लागणार. आय एम सॉरी. आणि तुम्ही सगळे प्लीज हे असं बोलून माझं जाणं अजून उघड करू नका प्लीज. मला ऑलरेडी खूप त्रास होतोय. आकाश सर, ह्या पेपर्सवर मी ऑलरेडी सह्या केल्यात. तुम्ही पण एकदा सह्या करून टाका प्लीज. परत एकदा विचार कर, तेव्हा काहीतरी मार्ग नक्की निघेल. अहो, एकदा काय 100 वेळा विचार केला मी सर, पण कुठलाच मार्ग नाहीये. खरंच प्लीज. आकाश सर, आपल्याला एक विटनेस लागेल. मी नाही आकाशराव, मला नाही जमणार आहे. मला आताही असं वाटतं की लकी भाऊजीने इथून जाऊ नये. वहिनी, नका ना आता अजून वेळ काढू. करून टाका सही. वसुंधरा, कर सही. आपण नाही थांबवू शकत त्यांना. कर.